नमस्कार. मी वैद्य प्रशांत सोनवणे. आमच्या आयुर्मंत्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा तुमचं स्वागत करतो. आज म्हणजे एवढ्यात काही दिवसांमध्ये आम्ही प्रॅक्टिसमध्ये एक विशिष्ट काय म्हणतो आपण, एक पेशंटचा ग्रुप आम्हाला पाहायला मिळतो की लसूण जो आहे हा हृदयकर आहे किंवा तो हृदयासाठी चांगला आहे म्हणून डेली 2, 3, 4 लसूण हे ते भिजवून खातात पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली खातात. सकाळी उठल्या उठल्या खातात आणि असं 2 ते 3 महिने कंटिन्यू खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळी लक्षणं तयार होतात. जसं कुणाला रिकरंट युरिन इन्फेक्शन आहे, लघवीला जळजळ आहे, काहींना माउथ अल्सर झालेले आहेत, काहींना पोटामध्ये आग पडत आहे, काहींच्या डोळ्यांची आग होत आहे, मूळव्याध उठत आहे, फिशर, पाईल्स भरपूर त्रास होतो आहे. असे भरपूर केसेस पाहायला मिळतात आणि शक्यतो आता ही थंडी वगैरे सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांचं प्रमाण हे थोडंसं वाढायला लागतं. तर एक्झॅक्टली याच्याबद्दल कोण किती माहिती बाहेर देतं आहे किंवा हे हेल्दी आहे आणि हे खाल्लं पाहिजे असं सांगितलं जातं आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही आयडिया नाही आहे. पण आयुर्वेद काय सांगतो आणि आयुर्वेदामध्ये असा उल्लेख आहे का की तुम्ही अशा पद्धतीने कोरडे लसणाच्या पाकळ्या तुम्ही खाऊ शकता किंवा खाल्ल्या पाहिजे? तर तसं अजिबात नाही आहे. नक्कीच लसूण ही खूप अमूल्य अशी औषधी आहे. त्यामुळेच तर आपल्या स्वयंपाकामध्ये खूप कमी अशा भाज्या असतील की ज्याच्यामध्ये तुम्ही लसणाचा वापर करत नाही. ते तेवढं त्याचे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तेवढ्या चांगल्या आहेत. औषधी गुणधर्म तेवढे चांगले आहेत म्हणून ते तुम्ही डेली आहारामध्ये, स्वयंपाकामध्ये ते वापरलं जातं. त्याचा एक्स्ट्रा यूज व्हायला नाही पाहिजे. त्याचे चांगले गुण कोणते आहेत? ते हृदयकर नक्कीच आहे. ते हृदयाला बल देतं. तिथे जो कफ जाऊन अडकणार असतो त्याचं शोधन ते करतं. त्याच्यानंतर तुमची ती दृष्टी जी आहे, नेत्राची जी दृष्टी आहे ती चांगली राहील याच्यासाठी ते काम करतं. तुमची कांती चांगली ठेवण्यासाठी ते काम करतं. त्याच्यानंतर तुमचं मेमरीमध्ये पण त्याचा चांगला फायदा होतो. मेमरी वृद्धी करते आहे. हे सगळ्या जेव्हा गोष्टी चांगल्या पद्धतीने लसूण आपल्यासाठी औषधी गुणधर्म आहेत त्याचे, तर तो आहारातूनच गेला पाहिजे. तुम्ही त्याचा अतिरेक सेवन जर केला तर त्याचे कॉम्प्लिकेशन पण तेवढेच सिव्हिअर आहेत, कारण की त्याच्यामध्ये असणारं जे व्होलाटाईल ऑइल आहे ते तीव्र पित्त प्रकोपक आहे आणि ते तुमच्या शरीरामध्ये सिव्हिअर डॅमेज पण करू शकतं. आणि जर का तुमची प्रकृती मूळतः पित्ताची असेल तर अशा लोकांनी तर लसूणपासून थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं. कारण की नॉर्मल पेशंटमध्ये किंवा नॉर्मल लोकांनी ते खाणं आणि पित्त प्रकृतीच्या लोकांनी जर जास्त लसणाचा वापर केला तर नक्कीच त्यांना पित्तवृद्धीचे जे काही लक्षणं असते, जो काही त्रास असतो तो खूप पटकन व्हायला चालू होतो आणि तो लवकर बराही होत नाही. आणि जर कुणी त्याचं सेवन केलं असेल, एवढ्यात तुम्ही कुणी जो व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर लक्षात आलं असेल की ही त्रास आपल्याला होतोय लसूण खाल्याने, तर त्याचा अँटीडोट पण आहे, खूप साधा आहे. धण्याचं पाणी तुम्हाला प्यायचं आहे. रात्री 1 चमचे धणे तुम्ही पाण्यामध्ये भिजू घाला, ते पाणी झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाळायचं आणि ते पिऊन घ्यायचं. हा उपक्रम तुम्ही 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस करा. जे काही लसणाचे ॲसिडिटी वाढवून किंवा त्याच्या त्या ॲसिडमुळे जो तुम्हाला त्रास होत असेल तो डेफिनेटली कमी व्हायला मदत होईल. शक्यतो असे कोणतेही अघोरी उपाय करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक कन्सल्टंटशी नक्की बोलून घ्या. मला नाही वाटत की कोणताही कन्सल्टंट असे तुम्हाला उपाय करण्यास सांगेल. बाकी अशाच पद्धतीने तुम्ही आमचे व्हिडिओज पाहत राहा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.